नमस्कार मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत सनई चौघडे या मालिकेतील तेजस्विनी म्हणजेच अभिनेत्री आदिती सारंगधर यांची खरी जीवन कहाणी। मराठी मालिका आणि चित्रपट सृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री आदिती सारंगधर सध्या झी मराठीवरील सनई चौघडे या मालिकेत तेजस्विनी खानोलकर या महत्त्वपूर्ण भूमिकेत दिसत आहे। आदिती यांचा जन्म 16 ऑक्टोबर 1981 रोजी मुंबईत झाला। त्यांचे बालपण कल्याणमध्ये गेले असून त्यांचे वडील डॉक्टर दीपक आणि आई शैलजा सारंगधर आहेत। त्यांनी मुंबईतील सुप्रसिद्ध रामनारायण रुईया महाविद्यालयातून आपले शिक्षण पूर्ण केले आहे। 25 मे 2013 रोजी त्यांनी सुहास रेवंडेकर यांच्याशी विवाह केला। त्यांना एक मुलगा असून खऱ्या आयुष्यात आई झाल्यामुळे त्यांनी सनई चौघडे मालिकेतील आईची भूमिका स्वीकारण्याचे ठरवले। एका मुलाखतीत त्यांनी त्यांच्या थायरॉइडच्या गाठीच्या शस्त्रक्रियेबद्दल आणि त्यातून सावरण्याच्या अनुभवाबद्दल माहिती दिली होती। आदिती यांची अभिनयाची सुरुवात प्रायोगिक नाटकापासून झाली। निशिकांत कामत यांच्या लिटमस या नाटकातील त्यांच्या कामामुळे त्यांना पहिली मोठी संधी कांचन अधिकारी यांनी दामिनी मालिकेत दिली। त्यानंतर वादळवाट या मालिकेतील रमा चौधरी या भूमिकेने त्यांना घराघरात पोहोचवले। लक्ष या मालिकेत त्यांनी सलोनी देशमुख या पोलीस ऑफिसरची दमदार भूमिका साकारली। येऊ कशी तशी मी नांदायला यात त्यांनी मालविका खानविलकर ही नकारात्मक भूमिका अत्यंत प्रभावीपणे साकारली होती। आदिती यांनी अकल्पितमधून चित्रपटसृष्टीत पदार्पण केले। त्यांचा आकांत हा चित्रपट ऑस्कर नामांकनापर्यंत पोहोचला होता। याशिवाय नाता पुरे आता, धटिंग धिंगाणा, होऊ दे जरासा उशीर आणि अलीकडील बाई ग हे त्यांचे काही गाजलेले चित्रपट आहेत। सनई चौघडे मालिकेत आदिती प्रथमच पडद्यावर आईची भूमिका साकारत आहे। ही भूमिका एका अशा स्त्रीची आहे जिने आयुष्यात खूप काही भोगलं आहे, पण ती आपल्या मुलांसाठी आणि कुटुंबासाठी अत्यंत समर्पित आहे। तर मित्रांनो, तुम्हाला सनई चौघडे मालिकेतील तेजस्विनी म्हणजेच अभिनेत्री आदिती सारंगधर यांचा अभिनय कसा वाटतो हे कमेंटमध्ये नक्की सांगा। व्हिडिओ आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा। धन्यवाद।